लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झालेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने शुभेच्छांचा वर्षाव जो आहे तो अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर होता आहे। भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता जी आहे ती जिल्हा परिषदेमध्ये आलेली पाहायला मिळते आहेत। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत उषाताई तळेगावकर यांची निवड झालेली आहे। खरं तर देवणी भागाला बऱ्याच दिवसांपासून नेतृत्व नव्हतं आणि या निमित्तानं जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व मिळालेलं आहे। भाजपाच्या त्या जिल्हाध्यक्ष झाल्या तर राष्ट्रवादीनं उपाध्यक्ष पदावर समाधान मानलेलं आहे। दयानंद सुरवसे जे आहेत जानमूळतून निवडून ते आलेले आहेत, त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले आणि भाजप आणि राष्ट्रवादीची युती कुठेतरी सत्तेत येताना पाहायला मिळत आहे। भाजपाचे गटनेते आपल्यासोबत आहेत, रामभाऊ तिरुके, त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात। मला सांगा, भाजप आणि राष्ट्रवादीची युती जी आहे ती कशी ठरलेली आहे? सभापती किती आणि म्हणजे कोण कोणाकडे जाणार की अडीच वर्ष ठरले? सध्या तरी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीतील अन्य घटक, त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सदस्य, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे अपक्ष निवडून आलेले होते, परंतु शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले धर्मपालजी देवशेट्टे, शिवसेनेच्या शरीयुताई माने आणि अपक्ष आलेल्या श्रीमती तुबाकले यांच्यासह आज लातूर जिल्हा परिषदेत 34 सदस्य यांची युती होऊन आज सत्ता स्थापन झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला अध्यक्षपद आलं आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी झालेला आहे। अध्यक्ष म्हणून तरी संधी मिळालेली आहे महिलांना, ग्रामीण भागातल्या महिलांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे। अध्यक्ष म्हणून काय वाटतं? काही नाही, चांगलं वाटते। म्हणजे काहीतरी करण्यात येईल ना महिलांसाठी, महिलांना काहीतरी करण्यात येईल। त्यांच्या समस्या काय आहेत ते महिला म्हणून एक मला पण हे करता येईल। जिल्हा परिषदेचा जो ग्रामीण विकास आहे त्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं काय आपण हेतू ठेवून आज जिल्हा परिषदेमध्ये आलेले आहेत, अध्यक्ष झालेले आहेत? काही नाही, सर्वांगीण विकासासाठी एवढंच बस। उपाध्यक्ष दयानंद सुरवसे आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, ग्रामीण विकासाचा प्रमुख केंद्रबिंदू जो आहे तो जिल्हा परिषदेला मानला जात आहे। उपाध्यक्ष झालेला तुम्ही, काय विकासाचा डेव्हलपमेंटचा जो काही हेतू आहे तो घेऊन आलेला आहे तुम्ही जिल्हा परिषद? सर्वप्रथम तुमचे धन्यवाद। आज आमची या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष ही निवड आपल्या सभागृहामध्ये संपन्न झाली। खरं तर या निवडीचं मी आमचे नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांना ही माझी जी आज निवड झालेली आहे मी त्यांना समर्पित करतो आणि माझ्या सन्माननीय सर्व सदस्यांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि माझ्या पक्षाचे सर्व आदरणीय सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, तसंच भाजपचे आमचे संभाजीभाया पाटील साहेब, आमचे राष्ट्रवादी संजयजी बनसुडे साहेब। मतदान घेण्यात आलं, हात उंचावून 34 मतं जी आहेत ती भाजप आणि महायुतीच्या बाजूनं पडलेली आहेत आणि काँग्रेसला जे आहेत ते 25 मतं पडलेली आहेत। हात उंचावून मतदान घेण्यात आलं आणि भाजप आणि राष्ट्रवादी जी आहे ती सत्तेमध्ये आली आपल्याला पाहायला मिळत आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।